देशभरामध्ये वातावरण सध्या निवडणुकांचे आहे। यामध्ये अनेक घडामोडी घडतात, त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर निवडणूक आयोगाचंही लक्ष आहे। निवडणुकांच्या दरम्यान सोशल मीडियावरून आचारसंहिताचे उल्लंघन होऊ नये यावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने देशातील अनेक जिल्हे आणि राज्य स्तरावर कंट्रोल रूम तयार केलेत। या कंट्रोल रूम मध्ये बसलेली आयोगाची आयटी टीम ही राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्याकडून सोशल मीडियावर चालवल्या जाणाऱ्या निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवून आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी। निवडणुकीची धामधूम सुरू आहे। यामध्ये सगळेच पक्ष तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र यामध्ये निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी सध्या निवडणूक आयोगाने एक वॉर रूम तयार केलेली आहे। त्या वॉर रूम मध्ये मी सध्या आहे। मीडिया मॉनिटरिंग कक्ष हा निवडणूक आयोगाने उभारलेला आहे। मी सध्या मुंबई शहर जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरामध्ये आणि आपण पाहू शकतो अशा प्रकारे निवडणूक आयोगाने मीडिया मॉनिटरिंग कक्ष उभारलेले आहे। सगळे जे रिजनल चॅनल्स आहेत, नॅशनल चॅनल्स आहेत, त्यांच्या स्क्रीन्स या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। यामध्ये ज्या राजकीय बातम्या आहेत त्याच्यामध्ये आक्षेपार्ह काही कात्रणं असतील ती काढली जातात। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर सोशल मीडियावर देखील अशा प्रकारे लक्ष ठेवलं जात आहे। आचारसंहितेचं कुठेही उल्लंघन होऊ नये त्यामुळे अशा प्रकारे जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत ते सगळ्या सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत। तर दुसरीकडे रोज जे पेपर्स येतात त्याच्याकडे देखील या सगळ्या अधिकाऱ्यांचं लक्ष आहे। रोजच्या रोज सगळे पेपर्स हे चालले जातात आणि त्यामध्ये जे आक्षेपार्ह कात्रणं आहेत ती काढली जातात आणि त्यानंतर ही सगळी एका ठिकाणी साठवून पुढची कारवाई केली जाते। तर अशा प्रकारे आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून मीडिया मॉनिटरिंग कक्ष हा सध्या उभारण्यात आलेला आहे आणि ज्या राजकीय घडामोडी घडतायत त्यावर हे मीडिया मॉनिटरिंग कक्ष हे लक्ष ठेवून आहे। कॅमेरामन अनिल शिंदेसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।